अकोला ते सांगली हा तब्बल 21 ते 22 तासांचा कंटाळवाणा प्रवास. मी वालचंदमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा मला वाटले नाही की हा प्रवास इतका मोठा असेल आणि मी जवळच्या लोकांपासून इतका दूर जाईन. अमरावतीमध्ये होतो तेव्हा फक्त आई बाबांपासून दूर होतो, पण घर सुटलं नव्हतं. अमरावतीला काका, आत्या, मामा होते, त्यामुळे मला घरीच राहायला मिळाले. पण सांगली म्हणजे वेगळा प्रकार होता. दूर दूरपर्यंत कोणी ओळखीचं नव्हतं. अकोल्यात सांगली बँकशिवाय मी सांगलीचा रेफरन्स कधी ऐकला नव्हता. असो, अशा अनोळख्या ठिकाणी आमचा प्रवास चालू झाला. आमचा म्हणजे माझ्यासोबत सौरभ होता, विदर्भाने दिलेला पहिला मित्र. सांगलीच्या पुढल्या प्रवासाला महाराष्ट्र एक्सप्रेस नावाच्या तद्न स्लो गाडीने आम्ही हा प्रवास चालू केला. दिवस गणपतीचे होते. घरचे गौरी गणपती आटपून आम्ही निघायची तयारी केली. सांगली कसे असेल आणि तिथे आपला निभाव लागेल का, असे बरेच प्रश्न मनात होते. अकोल्याहून गाडी पुढे निघाली तशा आमच्या गप्पा चालू झाल्या. सोबत एक वयस्कर जोडपं होतं. काका 55 ते 56चे असतील आणि काकू 50च्या जवळपास. त्यांनी आमची जुजबी चौकशी केली आणि स्वतःची माहिती पण दिली. काका नागपूरचे आणि हल्ली मुक्काम सातारा. एका सरकारी कंपनीमध्ये नोकरी. नवीन गाव बसण्याची हौस या वयात पण टिकून असल्यामुळे काकांनी साताऱ्याला मुक्काम आनंदात हलवला असे कळवले. आई बाबांनी दिलेल्या अनेक सूचनांपैकी एक सूचना ही पण होती की अनोळखी लोकांशी जास्त ओळख वाढवू नका. जग वाईट असतं असं नाही, पण लोकांचा स्वभाव ओळखायला लागणारा वेळ आम्हाला मिळाला नव्हता आणि असा प्रसंग आमच्यावर लवकरच आला होता. पण काका आणि काकूंशी बोलताना थोडं मोकळं वाटत होतं. रात्री जेवताना सोबत घेतल्यानंतर जिन्नसाची देवाणघेवाण झाली तेव्हा असं काही करताना संशय घेण्याची प्रथा पण नव्हती आणि गरज पण नव्हती. नागपूरहून सकाळी 10 वाजताच्या सुमारास निघालेल्यामुळे काका काकूंनी फारच मोजके पदार्थ सोबत घेतले होते. आमच्याकडे असलेल्या पुरणाच्या पोळ्या आम्ही यथेच्छ ताव मारला. विदर्भातील लोकांच्या पुरणाची पोळी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्यात कुठल्याही पोळीमधून डाळीचं गोड पीठ पडायला लागलं की त्याला पुरणाची पोळी म्हणतात. दुसऱ्या दिवशी आम्ही पोस्टल ॲड्रेसची देवाणघेवाण केली तेव्हा आपुलकीचे 4 शब्द कागदावर स्वार होऊन यायचे आणि त्याची उजळणी पण करता यायची. प्रवास संपले आणि आम्ही नव्या प्रवासात मिसळून गेलो. काकांच्या नावाने आणि पत्त्याने डायरी मधला एक कागद भरला. असे किती पत्ते आणि नाव फक्त डायरीच्या एका पानासाठी आपल्याकडे येतात आणि त्यातले किती मनाचा थांग शोधून तिथे मुक्काम करतात. मी डायरीमधली ही नोंद विसरून गेलो होतो. साधारण 5 ते 6 आठवड्यांनी एक पत्र आले सौरभच्या नावाने. ते काकांचे होते. त्यांनी साताऱ्याला यायचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते. सोबत साताऱ्याचा फोन नंबर पण दिला होता. मी त्यांच्या पत्राचे उत्तर पत्राने दिले. मग हा सिलसिला आमचा चालूच राहिला. सौरभने काकांनी दिलेलं आमंत्रण सिरियसली घेऊन एक दिवस साताराला जायचा बेत आखला. सकाळी जाऊन संध्याकाळी येण्याच्या तयारीने गेलेला हा पाठ्या 2 दिवस राहून आला. आल्यावर त्यांच्या तोंडी काका काकूंचा विषय बरेच दिवस चालला आणि थोडा मंदावला की एक पत्र हमखास यायचं. मध्यंतरी काका आणि काकू दोघेही सांगलीला कामानिमित्त येऊ गेले. काकूंनी घरून खूप सारे पदार्थ करून आणले. घरापासून दूर राहत असलेल्या आम्हाला आग्रहाचं निमंत्रण देण्याची वेगळी गरज पडली नाही. नंतर मी देखील एकदा त्यांच्याकडे राहून आलो. घरापासून इतकं दूर असूनही एक घरच मिळालं होतं. अकोल्यापासून इतक्या दूर राहत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी घरच्यांसोबत चर्चेला जायच्या नाहीत. एसटीडी फोनचे दर आणि दूरहून लावलेली दिली जाणारी घरकर दोन्ही परवडायचे नाही. मग काही नाजूक विषय काकांसोबत सविस्तर बोलले जायचे. आपल्याकडूनच उत्तर काढून घेण्याची कला काकांजवळ असल्यामुळे सापडलेला उपाय सहज आणि सोपा वाटायचा. आमच्या असल्या गप्पा तासनतास चालायच्या. त्या ओढीने जमेल तेव्हा साताऱ्याला जाण्याचा प्लॅन व्हायचा. माझ्या लग्नात काकांना बोलवण्यासाठी मी फोन केला तेव्हा काका बोलले की आम्ही जगन्नाथपुरीच्या यात्रेला जाणार आहोत. माझे लग्न 18 नोव्हेंबरला आणि काका 20 तारखेला
परत येणार होते. मी काकांना जास्त आग्रह केला नाही. शेवटी त्यांना सगळ्या ग्रुपला सोडून येणं जमलं नसतं. पण काही नाती असली बंधन पाळत नाहीत. बंध मजबूत असले की त्यांचा सगळा बेत बदलून काका आणि काकू आमच्या लग्नाला आले होते. कोण कुठे भेटलो, भेटी वाढल्या आणि दोन्ही बाजूंनी टिकवल्या गेल्या. माझ्या वाढदिवसाला काकांचा फोन हमखास येतो. अगदी कुठेही असले तरी. नाहीतर मला चुकल्यासारखे वाटते आणि मी नागपूरला आलो की त्यांना भेटल्याशिवाय नाही राहत. नातं मग एका भेटीतलं असो किंवा बऱ्याच भेटीतून वृद्धिंगत झालेलं. वरचेवर भेटून ते टिकवावं लागतं. टचमध्ये असणं हे एका माऊसच्या क्लिकमध्ये नाही होत ना. त्यासाठी सगळे सेन्स कार्यरत झालेले पाहिजेत. नात्यांना गंध असतो, स्वर असतो, स्पर्शाची भाषा असते. जपायला सगळे लागतात आणि तुटायला एकसुद्धा कारण होऊ शकतं. निर्लेप आणि निस्वार्थ नातं बनवायला कठीण पण टिकवायला सोपं. काकांनी तो विश्वास दिला. सगळ्या आयुष्यभरासाठी. थँक्स लोटे काका आणि काकू. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.